कर्नाटकाचा फेमस असा मैसूर बोंडा अगदी 10 मिनिटामध्ये वरून कुरकुरीत आणि आतून सुपर सॉफ्ट, करायलाही वेळ नाही लागणार आणि खायलाही मस्त असा. चला तर पाहूया. आता आपण चटणी करणार आहोत. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरू शकता. मी सुकं खोबरं घेतलं आहे, अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे. तुम्ही तुमच्याकडे ओलं असेल तर ओलंही वापरू शकता. आणि डाळं स्वच्छ धुवून, आलं, हिरवी मिरची, मीठ आणि 2 चमचे दही. जी बोंड्यासोबत आपण पांढरी चटणी खातो ती याच प्रकारे करतात. आणि ह्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. आता आपण बोंडे तयार करून घेऊया. मी मैदा घेतला आहे 2 वाट्या. तुम्हाला जेवढं करायचे त्यानुसार तुम्ही मैदा घेऊ शकता. बारीक कट करून हिरवी मिरची, 2 हिरवी मिरची आणि 1 इंच बारीक कट करून आलं घेतलं आहे. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे दही. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा इन्स्टंट होणारा नाश्ता आहे. सकाळी तुम्ही टिफिनमध्येही बनवू शकता किंवा वीकेंडला काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही नक्की या प्रकारचा नाश्ता ट्राय करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घातलं आहे. 2 वाट्या मैदा आहे, पण पाणी थोडं जास्त झालं आहे. त्यानुसार तुम्ही पाणी थोडं कमीच घ्या. आणि या प्रकारे पीठ भिजवायचे म्हणजे गाठी होणार नाही. ह्याला कंटिन्युअसली फेटून घ्या. हे पहा, पीठ हलकं पातळ झालं आहे. जेव्हा मी बोंडे केले तर बोंडा अगदी छान झाले होते, सुपर सॉफ्ट झालेत बोंडे. पण जेव्हा आपण बोंडे तेलामध्ये सोडतो त्याला परफेक्ट गोल आकार येत नाही. पीठ हलकं घट्टसर करून घ्या. पातळ पीठ झालं तरी बोंडे परफेक्ट होतात. फक्त आकार एकसारखा गोल नाही होत, थोडासा साईडला जातो. हे पहा, सोडताना हलक्या हाताने गोलसर बोंडे सोडायचे. तेल गरम करून घ्या आणि मीडियम गॅसवरती तळून घ्या, म्हणजे आतपर्यंत छान क्रिस्पी होतात. अगदी लो गॅसवर नका तळू. लो गॅसवर तळले तर खूप तेलकट होतात. गॅस थोडासा फास्ट ठेवा. हे अर्धवट तळून झाल्यानंतर तुम्ही गॅस परत वाढवा, म्हणजे तेलकट नाही होणार. हलका रंग बदलतो. हे पहा, अगदी झटपट बनणारा टेस्टी असा नाश्ता रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.